श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मांगल्य अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्नानी राहिले. 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत्य करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्व ही संदेह. श्री सद्गुरु कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी बैसावे हे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार. निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर. परम पावन स्थान ते. कामना धरुणी चित्ती. सेवेकरी सेवा करीती. जेथे वाहे भीमरथी. स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुणी चित्ती. आराधिती नृसिंह सरस्वती. दारिद्र्य धन इच्छिती. रोगीजन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा. कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नाना. नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवेकरी. नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया मधुकरी. निर्वाह करिता आपुला. बाळाप्पा तेथे पातले. स्नान पाहुणी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले. प्रेम भावे वंदिली. प्रातंकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी. मागती येती गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते. मध्याह्न स्नान करूनी पुन्हा बसती जप ध्यानी. असता जनता वासरमणी. संध्या स्नान करावे करोनी या संध्यावंदन. जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोनी ग्रामामाजी येती ते. बाळाप्पा ते गृहस्त्रमी. संतती संपत्ती सर्व सदनी. परांना ठावे नसे स्वप्नी. सांप्रत्य भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता. सोडून गृह सूत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता. आनंद वृत्ती राहती. पंचपक्वानी सेवित घरी. येथे मागते मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी. उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस. कदा उदास नहोची. आयाराम सेवेकरी. राहत होते गगनापुरी. त्यांनी देखोनी ऐसी परी. बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी. ते ते आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानविले. 2 दिवस तैसे केले. पोट भरवणी जेवले. परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागोनिया मधुकरी. जेवोनिया संगमावरी. झोळी उदंकी बुडवावी. आणोनिया बाहेरी. बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास. सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले. वनिता पुत्रा त्यागील. अति कष्ट सोशिले. सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपले प्राक्तन. भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येता बाळाप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्य सेवा चरणाला. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती. येवोनिया दर्शन देती. बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी. निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भितरी. येवोनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित. कार्य इच्छित साधावे. पाहुनिया ऐसे स्वप्न. मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण. त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तयासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळ. करू नये उतावळी. ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान. परिते न झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्राशी. गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी. सत्वर आले त्या स्नानी. वस्त्र उचलता खालोनी. वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाझी परत आले. गेले भिक्षेकारण. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरे. उत्तम दिन मानेला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी
उत्तम शकून तयासी मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरीरम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीता गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूर देशीचे ब्राह्मण वैशदिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकोनी दर्शनाते धावती तयाची झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नामघोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शनाकारणे कानफाटे नागपती संन्यासी फकीर जती रामदासी अघोरपंथी दर्शनायती स्वामींच्या कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचोनी स्वामी महिमा वर्णिती तयार क्षत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले पुण्य पावन देखोनी नगरी बाळाप्पा तोशिले अंतरी पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक झाले बाळाप्पा होऊनी सेवेकरी स्वहस्ते करील स्त्रीच्या करी ती मधुर कथा चतुरी पुढे अध्यायी परिसावी जयाच्या महिमा आघाद जो केवळ सच्चिदानंद विष्णुशंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अशा तऱ्हेने अध्याय 11 पूर्ण झालेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.